तर स्वागत आहे माझ्या सेकंड पार्टमध्ये. तर माऊने आणायला लावलं होत्या गौऱ्या, कारण की आज होळी आहे. तर परत म्हणलं चला माऊला स्वयंपाकामध्ये हेल्प करावी, कारण की आज होळीचा स्वयंपाक होता. माऊला एकट्याला ताण नको म्हणून तिला मी हेल्प करत होती. तर मावशीन माझे चालले होते थोड्याफार गप्पा गोष्टी. तर मला चला होळीला निवद दाखवायचा आहे, तर लवकर स्वयंपाक करून घ्यावं, नंतर बोलत बसू आरामात. तर इथं स्वयंपाक करून घेतला होता, देवाला पण निवद दाखवलं होतं. तेवढ्यात आली होती दिशू म्हणली चला लवकर होळीला निवद दाखवतो. इथं आम्ही चाललो होतो रेडी होऊन होळीला निवद दाखवायला. मी इथं काय आवरलं नव्हतं, कारण की दिवसभर फिरून खूप दमले होते. तर इथं होळीची इथं आलं होतं, पण होळी तर पेटून गेली होती अर्धी. तर चला म्हणलं थोडंसं आपण पण होळीची पूजा करून घ्यावी, आपल्याला जाणाऱ्या लोकांची सगळ्यांची राख करून टाकावी, आयुष्यातून सगळ्यांना मुक्त करून टाकावं जे आपल्या आयुष्यामध्ये वाईट लोक आहेत. मग होळीची पूजा वगैरे कधी जेवण वगैरे केलं, तर त्याला म्हणलं नाही का गोळा खायला जावं, सगळ्यांना गोळा वगैरे घेतला, गोळा खाऊन गेलो आंटीच्या घरी. तर आंटीला म्हणलं टेरेसवर जाऊन बघू का, ते म्हणले चला मग सगळे जाऊ टेरेसवर जाऊन थोडं बसू, गप्पा गप्पा मारू. गप्पा बिप्पा मारून झाल्यावर त्याला माऊ म्हणली चला मग आता घरी जाऊ, खूप टाइम झाला आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.